तरी तुमचा जो काळ होता म्हणजे तुमच्या तरुणपणाचा काळ आणि आत्ताचा तुमचा काळ याच्यामध्ये काय फरक वाटत नाही का? अहो फरक वाटतोय, सगळं नोकरशाहीलाच फरक वाटतो ना. आमच्यासारख्या शेतकऱ्याला जे आहे तेच आहे ना. कांद्याचा रेट जे तुम्ही जे मजूरदारच घेऊन जाते, आमच्या हातात काहीच नाही ना. काही येणार आहे कोणाच्या हातात? खताचे बाजाराचे रेट वाढवून ठेवलेले, त्याचे अनुदान काढून घेतले ना. आमच्या शेतकऱ्याला ते जी 1200 रुपयाला गोणी ती 2000 रुपयाला गोणी. पण आता तुम्हाला काय वाटतंय की आपल्या नगर दक्षिण मध्ये विखे यायला पाहिजेत की लंके यायला पाहिजेत? अहो आता ते काय कोणत्या बी लंके जरी आले, लंकेने तरी काय केलं आणि विखे तरी काय, विखे फक्त आता जरा चटका बसला म्हणून विखे आता पुढे पळायला लागले. अगोदर कोण नाही पळाले. इथून मागे तर कधी आम्हाला विखेचं नाव सुद्धा काय मिळत नव्हतं. मतदान चाललेलं आहे विखेलाच. म्हणजे मतदान तुम्ही इनडायरेक्टली विखेलाच करताय म्हणायचं. विखेलाच करतो, पण विखेंनी बी लक्ष द्यायला पाहिजे ना. खालच्या जनतेवर काहीतरी लक्ष द्या ना तुम्ही. मग तसं तर आमदारांनी पण लक्ष द्यायला पाहिजे. आता विखे हे विखेंना 6 जिल्हे सांभाळायचे. अहो आमदार बी येतात ना, त्या आमदार बी जे